एकदा काय आहे, एक राजा आणि प्रधान असं त्याच्या नगरीना बाहेर असं फिरत असताना दूर असं एक झोपडी जोडी देखत असणे. तर त्याचे 3 जण होतात. एक बाई होती, माणूस होता आणि एक पोरग होता. तर राजाने देख आणि प्रधानने सांगितलं, देख म्हणे तिकडे ते काय चालले राहिलं. तो पोरगा गाणं म्हणे राहता, त्यांना बाप ढोल वाजी राहता डबडानच, आणि ती बाई नाची राहते आनंदमा. आणि ते दृश्य राजाने देख आणि सांग प्रधानले, याच ना पण नुसती तुटेल ताटेल झोपडीचे म्हणे, पण या लोके कितला आनंदीचे. प्रधानने सांगत त्यासले जीवनना आनंद भोगानाशे, त्यासना संबंध या धन संपत्ती संख्ये काहीच नाही. पण जोपर्यंत त्यासना आपण नाहीचे तोपर्यंतचा आनंद टिके. राजा म्हणे, अरे देख ना मला कितल्या राण्या शे, केवढं राज्य शे, केवढी धन संपदा शे, केवढा पसारा आहे. पण इतकं दुःख, इतक्या चिंता, एक क्षण आनंदना नाही म्हणे. प्रधान म्हणे, तुमले देख नाही का याच ना बी आनंद टिकस का जात. म्हणे हा. मग गयात राजवाडामा राजापासून 99 सोनाने मोर आलेल्या आणि असं गाठोडं बांध, आणि तो प्रधान इकडे येऊन याच नगर या झोपडावालासकडे, आणि त्यातले सांग की ल्या म्हणे गो, राजाने तुमनावर मेहरबानी जाई, ह्याही तुमले धन संपदा दिले म्हणे. प्रधान चाल नाही घ्या, या मोजायला लागणार. पोरग समोर बसेल, दोन्ही नवरा बायको मोजेत. मोजत असताना 99 भरणार. त्यांनी बाईला सांग मोज बरोबर आहे. ती बाईने बी मोज 99 भरणार, पुन्हा पुन्हा मोजात 99 भरणार. आता त्या विचार करायला लागणार, एवढ्या अमूल्य मोरा, एक मोर जर राहती तर 100 पुऱ्या होई जात्यात. या माती एक करूत म्हणे आपण, या 99 मोरा चोपडा मग आपण गरमात बुजी देऊत आणि रात्रंदिवस कष्ट करूत, काही का ना. अहो आपले भेटेल ज्यांना राजा करते प्रसाद, पण आपण काबाड कष्ट करीस आणि काय करूत, एक सोनानी मोर विकत लिहूत म्हणजे पुऱ्या 99 हे जाते. ती एक मोर साठी काय करायला लागणार, सकाळला लवकर उठानं, धावपळ करानी, जे भेटे घास तुकडा ते खावानं, इकडे तिकडे मोलमजुऱ्या करत फिराण्या, तो पैसा जमाडाना. आणि थकेला असल्यामुळे काय विजय मग संध्याकाळले दडी एकमेक संगे बोले नेत, पोरगाना अभ्यास तो गया का शाळमा, काही तपास नाही. एकमेकावर ताण मारानं, जे भेटी ते खावानं, आणि अजून पैसा जमी राहिना नाही. तुम्ही चांगलं काम द्या का, तुम्ही इतका टाइम लाई देशात, जीवन असंच चालणं जाईल. तो म्हणे मी काही येडा आहे का, मी काही काम कर राहिलो नाही का. आणि दोन्ही एकमेकावर ताण मारत राहिल्यात. प्रधान आणि राजा तिकडून जायला, दोन्ही नवरा बायकोसने भानगड चाल राहिली. पोरग तोंड उतारी सण रडी राहिलं, आई बाई न्यारी रडी राहिली, तो माणूस न्यारा ताण मार राहिना. मग प्रधानने सांग राजाले, म्हणे हायदा का, या 99च का दिन्यात भेटेल 99 ना आनंद भोगाना सोडा, पण एक मोर आपला पण नाही. येण्यासाठी ती जमा करासाठी काबाड कष्ट करायना, पुरा आनंद नष्ट करले ना. सांगा तात्पर्य एकच आहे, जे आपले भेटेल है ना, जो प्राप्त है वो पर्याप्त है. आनंद भी लुटना आहे, धन संपदा हे माध्यम छे, हे आपले वापरीसनी आनंदित व्हायचे. आणि जर आनंदच आपला जीवन मानस ना, मग आई धन आणि संपदा हे बाकीनं काही चटाडांचे का, आपल्या आयराणी म्हणजे जीवलेच सुख नाही. मग काय बाकीनं चटाडांचे, तर काही बी करा पण जीवन बी सुख बघा. शरीरनं सुख तसेच आपलं, खावा प्यावाले सर्व काही राहिलं, शरीर सुदृढ राहील. पण जीवन सुख जर पाहिजे होई, तर आपला तो एक देव करून घ्यावा, त्याने विन जीवा सुख न हे. जय सीताराम.